अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी गोकुळच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दूध संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोकुळचे संचालक व हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केले। ते रुई व इंगळी परिसरातील दूध संस्थांच्या भेटी दरम्यान रुई तालुका हातकणंगले येथे भेटी दरम्यान बोलत होते। पंचगंगा नदीकाठी वसलेल्या रुई व इंगळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे शेतीसोबत जोडधंदा म्हणून दूध उत्पादनासाठी जनावरांचे पालन केले जाते। त्याचबरोबर तरुण वर्ग देखील मुख्य व्यवसाय म्हणून मुक्त गोठा व बंदिस्त गोठा करीत आहेत। त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना मिळावे यासाठी विविध योजना राबवल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने म्हैस खरेदीसाठी अनुदान, मुक्त गोठ्यांसाठी अनुदान, कमी दरामध्ये दूध वाढीसाठी चांगल्या प्रकारचे खाद्य, मिल्किंग मशीन अनुदान, मोफत वैद्यकीय सेवा, वासरू संगोपन यासह अनेक योजना दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संघाच्या वतीने राबवण्यात येतात। त्या सर्व योजनांची माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांना देऊन त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी दूध संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केले। दरम्यान रुई येथील भेटीप्रसंगी विविध प्रश्नांवर चर्चा करून संस्थांच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले। या संपर्क भेटीवेळी रुई व इंगळी परिसरातील गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व दूध संस्थांचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, संचालक, दूध उत्पादक शेतकरी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चांगली दूध वाढीची संकल्पना गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून सध्या राबवली जाते। त्याच्यामध्ये दूध वाढीसाठी म्हैशी खरेदी करणे हा एक त्याच्यातला उपक्रम आहे। त्याच्यासाठी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रत्येक म्हैशीला 50,000 अनुदान आम्ही देतोय आणि केडीसी बँकेच्या माध्यमातून आपण कर्ज जर घेतलं तर केडीसी बँक 10,000 रुपये म्हणजे असं एकूण 60,000 रुपये अनुदान रूपी एका म्हैशीच्या पाठीमागे प्रत्येक उत्पादकाला मिळणार आहे। 60,000 म्हणजे तसा चांगला चंक आहे। त्यामुळं उत्पादक सुद्धा प्रोत्साहित झालेले आहेत आणि निश्चितच दूध वाढीच्या कार्यक्रमाला चांगला मोठा हातभार लागलेला आहे। 2021ला जेव्हा आम्ही गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आम्ही नवीन संचालक निवडून आलो, त्यानंतर त्यावेळेला दूध संकलन होतं 12.5 लाख लिटर आणि आजचं दूध संकलन आहे 18.5 लाख लिटर। म्हणजे या दूध वाढीच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी अतिशय भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। म्हणूनच ह्या दूध वाढी कार्यक्रमामध्ये दूध वाढ गोकुळ दूध संघामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्याचबरोबर गोकुळ दूध संघाचा आलेख जर आपण बघत गेलात तर 2021ला जो दर आम्ही दिलेला होता त्याच्यापेक्षा जवळजवळ 10 ते 11 रुपये दर जास्तचा आम्ही दूध उत्पादकांना आतापर्यंत आम्ही देत आलेलो आहे। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उत्पादनं सुद्धा म्हणजे सुगंधी दूध असेल, गुलाबजाम असेल, पेढे असतील किंवा आता नव्यानं आम्ही चीज सुद्धा मार्केटमध्ये गोकुळ दूध संघाचं आणतोय आणि रिव्हर्स मार्केटिंगच्या माध्यमातून आम्ही मार्केटिंगमध्ये उतरलो आणि आमच्या प्रोडक्टला मार्केट उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सध्या होत आहे। मुंबई आणि पुण्यामधली विक्रमी विक्री सध्या चालू आहे। 2021च्या तुलनेमध्ये जवळजवळ 4.5 लाख लिटर दूध पुण्यामध्ये विक्री होते आणि जवळजवळ 8 लाख लिटर दूध हे मुंबईमध्ये विक्री होते। त्याचबरोबर कोल्हापूरमधली सुद्धा विक्री वाढलेली आहे। आम्ही नव्यानं खाली कोकणामध्ये, गोव्यामध्ये, इकडं नाशिकपर्यंत दूध विक्री गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून चालू आहे। असं विविध माध्यमातून गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमध्ये या सर्व दूध उत्पादकांचा आणि सर्व गोकुळच्या या सर्व डेऱ्यांचा आणि सर्व लोकांचा खूप चांगल्या पद्धतीचा हातभार लागलाय। म्हणून आज गोकुळ दूध संघाची प्रगती ही उत्तर वाढतच चाललेली आहे। त्यासाठी मी सर्व गोकुळ दूध संघाचे सर्व दूध उत्पादक आणि सर्व डेअरीचे सर्व संचालक, चेअरमन सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। महामीडिया 24 साठी मनोज जतने, रुईवरून।
तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.